हाय फ्रेंड्स, चला मी खात आहे मटकीची भाजी आणि भात. हो, खूप यम्मी झालेली मटकीची भाजी. चला बघूया याची रेसिपी. काल सकाळी भिजवलेली मटकी ते रात्रभर मोडे येण्यासाठी ठेवलेले. सुकं खोबरं, कांदा, मिरची, टोमॅटो, लसूण, अद्रक, कढीपत्ता, कोथिंबीर हे सगळे जिन्नस मी घेतलेलं आहे. खोबरं छान किसून घेतलेलं आहे, कांदा टोमॅटो चिरून घेतले आहेत, कोथिंबीरही चिरून घेतलेली आहे. चला बघूया वाटण्याची तयारी करूया. सुकं खोबरं छान खरपूस भाजून घ्यायचं आहे. त्याला तांबूस रंग यायला पाहिजे असं छान असं भाजून घ्यायचं. त्यानंतर आपण कांदा, लसूण, मिरची, अद्रक हे छान तेल टाकून छान तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं. असं छान भाजून घेतलं ना तसं वाटणालाही छान चव येते. त्यात आपण चवीसाठी एक काळी मिरी आणि लवंग टाकलेलं आहे. त्याच्यामुळे स्पायसेस जरा वाढतात, छान चव लागते. तर छान ते भाजून घेऊया. आता आपलं वाटण तयार झालेलं आहे, म्हणजे भाजून घेतलं आहे. त्यात आपण छान अशी कोथिंबीर बारीक चिरलेली भरपूरायची आणि हे सगळं जिन्नस आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया, एकत्र करूया आणि छानपैकी बारीक वाटण करून घेऊया. थोडंसं पाणी घालून छान वाटण करून घेऊया. आता आपण भाजी फोडणीला गेली, त्यासाठी 5-6 स्पून असं पण तेल घेतलेलं आहे. तर एका साईडला मी भात लावते कुकरमध्ये. त्यासाठी एक वाटी तांदूळ घेतला, छान धुवून मी तो गॅसवरती चढवला. आता फोडणीसाठी मी जिरं घालत आहे, त्यानंतर लसूण घालत आहे, कढीपत्ता घालत आहे. लसूण जराशी ब्राऊन कलर झाला की आपण त्यात कांदा टाकायचा आणि छानपैकी परतून घ्यायचा. कांदाही तांबूस रंगाचा झाला की छान आपण तांबूस रंग येण्यासाठी आपण त्याच्यावरती थोडंसं मीठ टाकून घ्यायचं, म्हणजे लवकर कांदा शिजतो. छान कांदा परतवून घ्यायचा आणि तांबूस रंग यायला पाहिजे. असं एका साईडला कुकर लावलेला आहे, बघा तुम्ही. आता बघा कांदा आपल्या एका साईडला ब्राऊन तांबूस रंग आलेला आहे. त्यात आपण आता टोमॅटो बारीक चिरायला टाकायचा. टोमॅटो बारीक चिरून टाकलेलं आहे. त्यानंतर ते एकजीव करून घ्यायचं आणि 5 मिनटासाठी आपण त्याच्यावरती झाकण ठेवायचं, म्हणजे टोमॅटो लवकर शिजतो. असं परतून घेतलं की आपण झाकण ठेवून घेऊया आणि थोड्या वेळाने एक वाफ काढायची, म्हणजे टोमॅटो आता बघा छान मॅश होतो. ते एकत्र करून घेऊया. आता कांदा टोमॅटो एकजीव झाला पाहिजे. आता त्यात आपण आपले सगळे मसाले, मीन्स हळद, तिखट आणि एव्हरेस्टचा किचन किंग मसाला असं सगळं टाकायचं. ते एकजीव करून घ्यायचं. सगळं तर असं वाटणार आपलं तेल सुटलं की त्यात मटकी टाकून सगळं एकजीव करून घ्यायचं. संपूर्ण मसाला आपल्या मटकीला लागला पाहिजे. त्यानंतर आपण जे खोबरं, कांदा, लसूण याचं वाटण केलं होतं ते आपण यात मिक्स करत आहे. ते छान मिक्स केलं की थोडंसं पाणी घालायचं.
पुन्हा एकजीव करून घ्यायचा आणि त्याच्यावर भाजीत चवीपुरतं मीठ घालायचं आणि त्याच्यावर थोडंसं पाणी घालून मीठ घालून घेऊया पहिला. त्यानंतर झाकणात पाणी घालून आपण मटकी मीडियम फ्लेमवरती शिजवून घ्यायची. 15 मिनिटांनी भाजी बघायची शिजली की नाही आणि त्यानंतर कोथिंबीर बुरबुरायची आणि असं गरम गरम भात आणि मटकीची भाजी हे खायला घ्यायचं. खूप छान अप्रतिम लागते. मटकी ही पौष्टिकही आहे आणि चवीलाही खूप छान. अशा छान रेसिपींसाठी माझं चॅनल सबस्क्राईब करा. आर्या कर्ले क्युटी हरिता ही माझी गोंडस लेक आहे हरिता.